लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। चारित्र्याच्या संशयाने केला घात, गर्भवती पत्नीला पतीनेच निर्घृणपणे संपवलं। गंगापूर रोड परिसरातील धक्कादायक घटना, गोदावरीच्या पात्रात फेकला मृतदेह। बातमी आहे नाशिक येथून। नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पतीने गर्भवती पत्नीवर संशय घेत तिची हत्या केल्याचे समोर आले आहे। नंतर तिचा मृतदेह गोदावरी नदीच्या पात्रात फेकून दिला। ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी उघड झाली। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। आरोपी पतीने 29 वर्षीय पत्नीवर संशय घेत माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत तिचा खून केला। नंतर गोदापात्रात मृतदेह फेकून दिला। अमृता कुमारी विकीराव यादव, मूळ राहणार सरलाई, नेपाळ असे मृत महिलेचे नाव आहे। चांदशी परिसरातील नदीपात्रात मंगळवारी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता। नाशिक तालुका पोलिसांनी डॉक्टरांसह घटनास्थळी पोहोचून पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला। मृतदेहाचे फोटो ग्रामीण पोलिसांनी शहर पोलिसांना पाठविल्यानंतर मृत महिलेची मिळते जुळते फोटो पंचवटी पोलीस ठाण्यात बेपत्ता असलेल्या महिलेच्या वर्णनाशी जुळले। त्यानुसार संबंधित मृत महिलेच्या पतीला बोलावून तिचे कपडे आणि अंगावरील टॅटू दर्शवून ओळख पटवण्यात आली। त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने दिली। मृत महिला आणि तिचा पती सातपूर परिसरात राहतात। पती बिगारी कामगार, तो पत्नीवर संशय घेत असे। 28 फेब्रुवारीपूर्वी त्याने पत्नीला गंगापूर रोड लगत नेत त्याने ओढणीच्या सहाय्याने तिचा गळा आवळून खून करून मृतदेह झुडपात टाकून पळ काढला। त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात जात पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद केली होती। मृत महिला गर्भवती होती अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.